बंधूंनो, मी सोपान तेलखडे. जवळपास विदर्भातील सर्व बागा सध्या ताणामध्ये आहे आणि ताण देत असताना जे आपण दरवर्षी अनुभवतो की ताण दिल्याच्या नंतर झाडामध्ये जे कार्बन नायट्रोजन जो अन्नद्रव्याचा संचय स्थिर फांद्यांमध्ये व्हायला पाहिजे आणि CN रेशो ज्यावेळेस झाडामध्ये बॅलेन्स होते त्यावेळेसच झाड नैसर्गिक ताण घेऊन फुलधारणा होण्यासाठी नॅचरली तयार असते. पण ताण देत असताना झाडानं प्रॉपर ताण घेतला हे ओळखायचं कसं आणि पाणी लावायचं नियोजन करायचं कसं, तर त्या संदर्भातच आपण आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी सादर केलेला आहे. ज्यावेळेस जमिनीमधून झाडामध्ये फॉस्फरस नावाचं अन्नद्रव्य स्टोअर होते आणि पानामध्ये स्टोअर झाल्यानंतर त्या काडीमध्ये जेव्हा फॉस्फरस स्टोअर होते वरच्या, तेव्हाच कार्बन आणि नायट्रोजन या दोन अन्नद्रव्याचं स्थिरीकरण होते. तर झाडामध्ये फॉस्फरस हा अन्नद्रव्य स्टोअर झाला कसा हे कसं ओळखायचं, तर ज्यावेळेस 98% फॉस्फरस झाडामध्ये नैसर्गिकरित्या स्टोअर होते त्यावेळेस पानाची हलकीशी गुंडाळणी होते. जशी हे पानाची गुंडाळणी झालेली आहे तशी हे जेव्हा पानाची गुंडाळणी होते त्यावेळेसच फॉस्फरस हा अन्नद्रव्य झाडामध्ये पूर्णतः स्टोअर होते. तो झाला झाडाचा नैसर्गिक ताण. आणि या पानामध्ये जे मागून जर आपण पाहिलं तर हे पाणी जे राहते तर ॲटोमॅटिक ह्या ओलावा जर कमी झाला तर आपण समजून चालायचं की झाडामध्ये पूर्णतः झाड सुप्त अवस्थेमध्ये आहे आणि अन्नद्रव्याचा संचय पूर्ण फांदीमध्ये त्या झाडामध्ये स्टोअर झालेला आहे. हे आहे आपलं साधं नियोजन की पाणी लावायच्या आधीचं. त्याच्यानंतर जेव्हा जे जुनी पानं असतात, एक 18 महिन्याचं जर पानाचं जसं आयुष्य आहे, तर जुनी पत्ती जर आपली 30% जर गळायला लागली तर समजून चालायचं की झाडानं पूर्णतः नैसर्गिक ताण घेतलेला आहे. याच्यामध्ये ऑलरेडी 30% पानगळ चालू आहे, तर हा समजून घ्यायचा झाडाचा नैसर्गिक ताण आहे. आणि नंतर जमीन जर 6 इंच 8 इंचापर्यंत जर ओल नसली जमीनमध्ये तर समजून जायचा की पूर्ण नॅचरली ताण तुमच्या झाडाला बसलेला आहे. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन आहे आता ताणाच्या अवस्थेमध्ये किंवा आता पाणी लावायच्या आधी खतं कोणते द्यायचे. खतं जर आपण पाहिले तर रासायनिक खताचा वापर कुठंतरी कमी करायचा आहे आपल्याला. कारण आपण जर 1 किलो झाडाला खत देत असेल तर पर्टिक्युलर पूर्ण ते झाड त्याला अपटेक करत नाही आहे. कारण जमीनमध्ये जे जीवाणूची संख्या आहे, सेंद्रिय कार्बन असेल, त्यानंतर जमिनीचा pH हा वाढलेला आहे. त्यामुळं 1 किलो जर खत दिलं तर 100-200 ग्रामच झाड घेते, बाकी सगळं फिक्सेशन होते. म्हणून आपण रासायनिक खताचा वापर कमी करून सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य जर झाडाला प्रॉपर संतुलित आहार जर दिला गेला तर एकंदरीत त्याचा गर्भधारणा होण्यासाठीही फायदा होते आणि ते कंटिन्यू त्याचे कायमस्वरूपी रिझल्ट आपल्याला दिसून येते. म्हणून मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपनीच्या किट्स येतात 50 किलोमध्ये, ज्यामध्ये सगळे न्यूट्रिशन अलग येते. जसं मायक्रोन्यूट्रन आहे 10 किलो, त्यानंतर फेरस सल्फेट येते, बोरॅक्स सल्फेट येते, त्याच्यासोबत सिलिकॉन पावडर त्याच्यामध्ये येते, ह्युमिक मायक्रोरायझा ग्रॅन्युल त्याच्यामध्ये येते. अशा स्वरूपाची जर किट मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या कंपनीची भेटली तर 500 ग्राम प्रमाणे एका झाडाला ते किट देऊन द्यायची आणि 500 ग्राम कुठलंही NPK घ्यायचं. 15-15-15 असेल, 14-35-14 असेल, 9-24-24 असेल, अशा स्वरूपाचं जर तुम्ही बेसल डोजमध्ये फर्टिगेशन केलं तर प्रॉपर झाडाला जो काही संतुलित आहार पाहिजे आहे हा त्या खताच्या स्वरूपातून जाते. म्हणजे एकंदरीत याचा फुटीसाठीही चांगला बेनिफिट तुम्हाला भेटू शकते. त्याच्यानंतर पहिलं पाणी दिल्याच्या नंतर बऱ्याच जणांचा समज आहे की बाबा पाणी दिल्यानंतर फवारणी कधी करायला पाहिजे. कोणी 4थ्या दिवशीच फवारणी करते, कोणी 8 दिवसानं करते, कोणी 15 दिवसानं करते. पण जोपर्यंत सुप्त अवस्थेमधून झोपी गेलेलं झाड ॲक्टिव्ह होत नाही आणि त्याचे जे बर्ड्स आहे फुटीचे, ते बर्ड्स जेव्हा ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत कुठलंही औषध पान ॲब्सॉर्ब करत नाही, त्याचे रिझल्ट आपल्याला भेटत नाही. म्हणून पाणी लावल्याच्या 15 दिवसाच्या नंतरच तुम्ही तिथं फवारणीचं नियोजन करायला पाहिजे. आता फवारणी कोणती घ्यायची, वातावरण कसं राहते याच्याच अनुषंगानं आपण पुढचा 1 महिन्याच्या नंतर किंवा 15 दिवसानंतर व्हिडिओ आपण सोशल मीडियावर टाकणारच आहे. पण फवारणी करायच्या आधी एक 15 दिवसाची पाणी दिल्यानंतर तरी कमीत कमी गॅप असली पाहिजे. आणि पहिलं पाणी जे आपण पाणी देऊ, शक्यतोवर स्प्रिंकलरचं पाणी द्या किंवा फ्लड पाणी द्या, पट पाणी द्या, पण पहिलं पाणी हे पूर्ण पोटभरच झालं पाहिजे. जे 8 तासाचं जे आपलं स्प्रिंकलरचं नियोजन असते तर हे पूर्ण पाणी फ्लडच झालं पाहिजे.
का की पाणी जर हलकं पाणी जर दिलं गेलं तर झाडामध्ये काही झाडांना पाण्याच्या अभावी झाडं स्टॉप होऊन जाते, कुठेही दिसत नाही आणि नव्हतीही दिसत नाही. याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला की पहिलं पूर्ण पोटभर पाणी देऊन जमिनीच्या मगदुराप्रमाणे पहिलं आणि दुसऱ्या पाण्याचं पातळीचं नियोजन आपल्याला करायचं आहे. धन्यवाद.